आज आपल्याला बघायचं आहे प्रिन्सेस ब्लाऊज स्टिचिंग कशी करायची ते. नमस्कार मंडळी, मी आहे कांचन. तर मी इथे सर्वात आधी फ्रंट साईडची जी कटिंग केलेली पार्ट्स आहेत ती घेते शिवायला. तर त्यामधलाच एक पार्ट मी घेऊन मेन फॅब्रिक आहे त्यावरती मी अस्तरचं कापड ठेवून अशी कडेने शिलाई देऊन घेत आहे. कटिंग कशी करावी ब्लाऊजची, प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग कशी करावी तो व्हिडिओसुद्धा ऑलरेडी अपलोड केला आहे. मी एकदा चॅनलला व्हिजिट करून चेक करू शकताय, म्हणजे तुम्हाला समजेल मी कटिंग कशी केली होती. शिवून झाल्यानंतर ना आपल्याला एक्स्ट्रा जे फॅब्रिक असतं ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथे मी दोन्ही पार्ट्स बनवून घेतलेले आहेत असे. त्यानंतर आपल्याला बॅक साईडचा जो गळा आहे तो बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी मेन फॅब्रिक आधी ठेवून घेतलं, त्यानंतर त्यावरती आपल्याला अस्तरचं कापड ठेवून अशी मी गळ्याची आउटलाईन बनवून घेतली होती. त्यानुसार मी टिप देऊन घेत आहे. तुम्ही कॅनव्हास पेपरचा यूज करत असाल तर कॅनव्हास पेपरवरती आधी आउटलाईन करून घेऊन तुम्ही डायरेक्ट अटॅच करून मग कटिंग करून आपल्याला गळा बनवून घेऊ शकताय. मी इथे डायरेक्ट बनवून घेते. गळा उलटवल्यानंतर आपल्याला दाब टिप देऊन घ्यायची आहे. बघा अशी मी दाब टिप देऊन घेते, म्हणजे आपल्याला गळा जो मी बनवलेला आहे तो अगदी उठून दिसेल. आणि आतमध्ये जो आपण कटिंग करत असतो ना गळ्यासाठी, तर तिथे आपल्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून गळा व्यवस्थित उलटवला जातो आणि जो आपण शेप दिलेला असतो तो अगदी व्यवस्थित दिसतो असा. आता आपल्याला बॅक साईड पार्टला टक्स देऊन घ्यायचे आहेत. त्यासाठी मी इथे शोल्डरपासून कमरेपर्यंत जो उभा रेषेत भाग येतो त्याला आपण अर्ध्या इंचावरती आणि वरती 2.5 ते साधारण 3 इंचापर्यंत आपल्याला टक्स देऊन घ्यायचे आहेत. सिंगल टिप देऊन नंतर त्यावरती डबल टिप देऊन घेतली, म्हणजे उसवणार नाही. हे बघा असं. त्यानंतर मी काय केलं, एक्स्ट्रा जे मेन फॅब्रिक आहे तेच एक्स्ट्रा मार्जिनमध्ये कट करून घेतलं होतं, म्हणजे आपल्याला तेच फोल्ड करून कमर बेल्ट बनवून घेता येईल त्यासाठी. तुम्ही इथे एक्स्ट्राची पट्टीसुद्धा लावू शकताय. मी डायरेक्ट फोल्ड केलेला आहे कारण मी ऑलरेडी एक्स्ट्रा कापड घेतलं होतं. आता मी फ्रंट साईडचा पार्ट बनवून घेत आहे. त्यासाठी मी सेम बॅक साईड जशी बनवून घेतली तशीच बनवून घेत आहे. आधी मेन फॅब्रिक, त्यानंतर त्यावर अस्तरचं कापड ठेवून घेतलं आणि साईडनं अशी गळ्याच्या कटिंग करून घेतलं. बघा मी कसे कट्स देऊन घेते तसे तुम्हाला सुद्धा द्यायचे आहेत, म्हणजे गळा तुमचा अगदी व्यवस्थित उठून दिसेल. आणि गळा उलटवल्यानंतर आपल्याला बरोबर कडेला टीप देऊन घ्यायची आहे, म्हणजे गळा उठून दिसेल. बघा असं. त्यानंतर आपल्याला साईडला सुद्धा आपल्याला टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे कापड इकडे तिकडे सरकणार नाही. त्यानंतर आपल्याला हे जे पार्ट्स बनवून घेतले आहेत ते एकमेकांना अटॅच करायचे आहेत. त्यासाठी मी इथे एक ऑलरेडी अटॅच केला आहे, सेम दुसरं सुद्धा तसंच मी जोडून घेत आहे. त्यावरती डबल टिप मारून घेते, म्हणजे उसवणार नाही. बघा अशा पद्धतीने मी दोन्ही पार्ट्स एकमेकांना अटॅच करून घेतले. एक्स्ट्राचं जे कापड होतं ते मी कट करून घेतलं. हुक आणि लूपसाठी मी नंतरनं कटिंग करेल. आता मी फ्रंट पार्टला सुद्धा कमर बेल्ट लावून घेत आहे. तर इथे मी 1.5 इंचाची अस्तरची पट्टी कट करून घेतली होती. ती अशी बरोबर 0.25 होईल एवढा आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे साईडने.
बघा, असं आपल्याला उलटवून घेऊन परत एक फिनिशिंग टिप देऊन घ्यायची आहे. अशा पद्धतीने हुक आणि लूपची पट्टी कशी अटॅच करायची तो ऑलरेडी व्हिडिओ अपलोडेड आहे, एकदा चेक करू शकता तुम्ही. ओके, तर हे आपला फ्रंट पार्ट तयार आहे. इथे आपल्याला आता स्लीव्ज बनवून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी स्लीवच्या मेन फॅब्रिकवरती अस्तरचं कापड ठेवून कडेला बरोबर शिलाई देऊन घेतली. नंतर ते उलटवून घेतलं आणि एक दाब टीप देऊन घेतली. त्यानंतर आपल्याला इथे हा लेसचा ब्लाऊज आहे, तर याला लेस अटॅच करायची आहे. असं मी हे लेस ठेवून घेतलं आणि आधी कडेला टीप देऊन घेते. तुम्हाला जर लेस लावायची नसेल तर तुम्ही डायरेक्ट शिवू शकताय. लेस लावून घेतल्यानंतर दुसऱ्या साईडला सुद्धा अगदी फिनिशिंगने आपल्याला फोल्ड करून मग त्यावरती आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. ओके, तर टीप देऊन घेतल्यानंतर साईडने सुद्धा आपल्याला असं फिनिशिंगमध्ये शिवून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घ्यायचं. तर आपण बनवलो आता फ्रंट पार्ट, बॅक पार्ट आणि आपण स्लीव्ज. तर आपल्याला आता हे तिन्ही अटॅच करून घ्यायचं आहे. तर सर्वात आधी मी बॅक साईड आणि फ्रंट साईड हे शोल्डर अटॅच करून घेते आहे. बॅक पार्टवरती फ्रंट पार्ट हा उलटा ठेवायचा आणि हा शोल्डर मी अटॅच करून घेतले. त्यावर सुद्धा डबल टिप मारून घेतली. टिप मारून घेतल्यानंतर एकदा व्यवस्थित बघायचं ठेवून उलटा करून की उंचीला वगैरे व्यवस्थित आहे का. जर नसेल तर इथेच आपण ॲडजस्ट करू शकतो आणि जर असेल व्यवस्थित तर आपल्याला स्लीव्ज अटॅच करून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी स्लीव्ज बरोबर असे फोल्ड करून घेतले आणि मधून कट देऊन घेतला आणि एक साईड अटॅच करून नंतरनं त्याला दुसऱ्या साईडला सुद्धा अटॅच करून घेतले आणि एक सिंगल टिप मारून घेतल्यानंतरनं आपल्याला त्यावरती डबल टिप मारून घ्यायची आहे. बघा किती गोलाकारमध्ये आपले स्लीव्ज अटॅच करून झालेले आहे. तर मी इथं डबल टिप मारून घेते आहे. तुम्हाला नसेल मारायची तर तुम्ही सिंगल सुद्धा ठेवू शकताय. ओके, तर मी इथे स्लीव्ज अटॅच करून घेतले दोन्ही साईडचे. तर आपल्याला आता फिटिंग करायचं आहे, तर त्यासाठी मी अगदी व्यवस्थित इथे ठेवून घेते. बघा, त्यानंतर ना आपल्याला सव्वाशे बाजूनेच आपल्याला ब्लाऊज असा ठेवून घ्यायचा आहे आणि अगदी कडेला आपल्याला टीप मारून घ्यायची आहे आणि जो काही एक्स्ट्रा कापड आपल्याला उरेल तो आपल्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. जे काही धागे दोरे किंवा एक्स्ट्रा कापड असतं ते सगळं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं, म्हणजे ब्लाऊज आपण जेव्हा उलटवतो तेव्हा ते वरती येणार नाही. तसंही ते फिटिंगमध्येच जातं, तरीसुद्धा एकदा चेक करून व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. बघा, ही मी फर्स्ट टिप देत आहे ब्लाऊज उलटवल्यानंतरनं. आधी बेसिक एक टिप मारून घ्यायची 1 ते 2, त्यानंतर आपल्याला फिटिंगच्या टिपा देऊन घ्यायच्या आहेत. तर हा 30 साईजचा ब्लाऊज होता, तर त्यानुसार मी इथे टिप देऊन घेतली स्लीव्ज आणि चेस्ट आणि कमरच्या जागी. बघा, तर इथे माझा हा ब्लाऊज तयार झालेला आहे. कसा वाटला तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि हे लटकन आणि क्लॉथचं जे बटन मी बनवलेलं आहे बॅक साईडला ते सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर जाऊन नक्की चेक करा मी कसं बनवले ते. आणि कोणते ब्लाऊज बघायला आवडतील हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.